नक्कीच आपण बघत असाल की संपूर्ण देशामध्ये जे विद्यार्थ्या संदर्भाने जे मोठं आंदोलन सुरू होतं ते खरं तर वाढताना आपण पाहतो. नक्कीच गोंडपिंपरी शहरामध्ये आहोत. गोंडपिंपरी माझ्या पाठीमागे आपण नक्कीच बघू शकता की सर्व पक्षीय हे आंदोलन आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे खरं तर. आणि आपण नक्कीच बघू शकता की भारताच्या संविधानात सर्वोच्च न्यायालय असेल आणि सरकार असेल यांच्याकडनं पाहिजे त्या प्रमाणात जी भूमिका आहे ती स्पष्ट होताना दिसत नाही आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे तब्बल 25-26 दिवसांपासून जे आहे ते आंदोलन मोठ्या तीव्रतेने सुरू आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि त्यानंतर राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांची फरफडत पोलिसांकडनं गेल्यानंतर आपण खरं तर इथले काही नेते आहेत, सर्व मंडळी आहेत त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. खरं तर दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनानंतर झालेल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात प्रधानमंत्री आणि गृहमंत्री शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामा या मागणीचं जे आहे ते बंदची हाक एकंदर दिली आहे. आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील आहेत, पदाधिकारी आहेत आणि आपण आता आपल्यासोबत युवक देखील आहेत. आपलं नाव काय आहे? प्रज्वल सेंगमी. नेमकं कशाचं आंदोलन आहे? सोनं वाहतूक आणि जे उपोषण केलं होतं विद्यार्थ्यांच्या नीटच्या बद्दल, त्यांच्या 21 मुलांची जे आत्महत्या केली त्याच्या संवर्गाचं उपोषण केलं होतं. सोनं वाहतूक आणि त्यांचा सोबत पाठिंबा म्हणून आम्ही सर्वजण मोर्चामध्ये सहभागी झालेला. नक्कीच भाऊंचं जे आंदोलन आहे जवळजवळ 20 ते 25 दिवसाचं जे उपोषणाचं जे आंदोलन होतं ते आंदोलन पाहायला मिळालं. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी ज्यांनी महाराष्ट्र बंदची जी हाक दिली होती आपल्यासोबत संदेश निमकर आहे. काय सांगाल कसं आंदोलन आहे? आजचं आंदोलन आहे बाळासाहेबांनी 23 तारखेला जे आंदोलनाची घोषणा केली ते घोषणेनुसार आम्ही आज आंदोलन करत आहोत. आणि इथे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन झालं, विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करून आज 2-3 विद्यार्थी मरण पावले आहे. या निषेधार्थ पोलिसांच्या आणि सरकारच्या निषेधार्थ आम्ही आज हे आंदोलन मध्ये करत आहोत. आणि या आंदोलनाच्या उद्देशाने सर्व गोष्टी आहे आणि गोंडपिंपरी मध्ये सर्व पक्षीय मिळून आम्ही आंदोलन करत आहोत. आणि या आंदोलनाच्या नक्कीच हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली असली तरी सर्व पक्षीय जे आहे ते सर्व पक्षीयांच्या माध्यमातून जे आहे ते बंदची हाक दिल्याचं पाहिलं. आपल्यासोबत उभाटाचे सुरेश माडोरा आहेत. संपूर्ण देश पेटण्याचं दिसत आहे. आपल्याकडनं उद्धव ठाकरे देखील मुंबई आणि त्यानंतर दिल्लीत ते पोहोचलेले आहेत. काय सांगा? युवा वो नहीं होते जो हवा के साथ होते हैं, युवा तो वो होते हैं जो हवा का रूप बदल देते. जे तरुण आहे 2 कोटी रोजगार देऊ म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या पाठीशी होती, जे तरुण आहे 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये टाकू म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या पाठीशी होती, ती तरुण आहे आज रस्त्यावरती उतरलेले आहे. नीट पेपर फुटीच्या प्रकरणात जे दिल्ली जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्याचा एक निषेध म्हणून या गोंडपिंपरी तालुक्यामध्ये सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना हा सर्वसामान्यांचा रोष या ठिकाणी गोंडपिंपरी बंदच्या माध्यमातून दिसत आहे. नक्कीच हा रोष आहे आणि खरं तर आपण निधी आपल्या देखील आहेत. दिल्लीमध्ये अनेक पत्रकारांनी जे प्रश्न विचारले त्यात काही जे किन्नर होते त्यांना देखील प्रश्न विचारलेत. मात्र तिथे मोदी मीडिया यांचा थेट विरोध होताना आपण पाहत आहोत. आपण काय सांगाल? आपली भूमिका काय? माझ्या पण सतरंगी तुम्हाला सर्वांना जय भीम आणि नमस्कार, जय संविधान. कारण का असं झालेलं आहे का तृतीयपंथी समोर आलेला आहे आणि शिक्षणामध्ये असो कोणत्या पण विद्यार्थ्यांमध्ये असो तृतीयपंथी समाज हा एक खूप नाकारलेला शब्द होता. पण संविधानामुळे आज समोर आलेला होता. माझे काही लोक पण नीटच्या परीक्षेमध्ये तयारी करत होते, काही लोकांनी सुसाईड पण केलं. पण हा सरकारच्या दबावामुळे आणि अशा गोष्टींमुळे असं झालेलं आहे की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान इस्तिफा देणार नाही तोपर्यंत हा भारतातला काही पण शांतता कधी वाटणार नाही. धन्यवाद. नक्कीच या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत ते शिक्षण मंत्री जोपर्यंत इस्तिफा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत संदीप रायपूर आहे. खरं तर संपूर्ण देश पेटलेला आहे. विदर्भाची शान कराडी गुरुजी यांनी देखील चोप दिलेला आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले असाल आणि चक्क सगळे विद्यार्थ्यांना लाठीचार्ज झालेला, डोकं फुटलेलं आपण पाहत आहोत. तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? ये सरकार निकम्मी है, मोदी सरकार हटाओ, नहीं चलेगी. नक्कीच हा खरं तर रोष आहे.
हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक जे नागरिक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काम करत आहेत. म्हटलं हा खरा तर रोष आहे या देशामध्ये. जे डिक्टेटरशिप आहे, जे हुकुमशाही आहे, ती हुकुमशाही खरं तर इथं गेली पाहिजे. सरकार हटावचे नारे देखील आताच आपण पाहिलं. एकंदरीत या संपूर्ण आंदोलनामध्ये पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त पाहत आहोत. या गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्तीकोटे आणि त्यांचे सगळे सहकारी देखील इथे आहेत. आपल्यासोबत ओबीसी चे जे नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. शंकर पाल, काय सांगाल? कारण आता खरं तर देशाची लढाई खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपण पाहत आहोत. अशामध्ये 52% पेक्षाही जास्त असणारी जी ओबीसी जी जनसमुदाय आहे तो खरा तर आता रस्त्यावर उतरेल की काय, अशी भूमिका लोकांकडनं पाहायला मिळतात. काय सांगा? बिलकुल, कारण आज देशाची राजधानी दिल्ली येथे वांगचुक यांनी उपोषण ठेवलेलं आहे. का ते शिक्षण तज्ञ आहे आणि पर्यावरण तज्ञ आहे. त्यांची आज 25-26 दिवस झाले उपोषणाला बसले, पण सरकार दखल घेत नाही. पण आज देशातील सर्व जनता पेटून उठली आहे. याच्या पश्चात वेगवेगळे उपस्थित आज जरी शासन जर लक्षात घेत नसाल, पण सर्व आज विद्यार्थी उठलेले आहे. विद्यार्थ्यांच्या अन्याय झाल्या. नीट पेपरात 25 लाख मुलं बसले होते, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. जर देशाचे डॉक्टर जर सुशिक्षित नसेल, तर जनता काय, जनतेला काय नाही मिळू शकते. त्याच्यापेक्षा हा काय अन्याय आहे. म्हणून आज जनता आमच्या गोंडपिंपरीमध्ये सुद्धा देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये घडलं म्हणून देशात आज गल्लीमध्ये सुद्धा हा उद्रेक आहे. हा उद्रेक देशभर पसरेल आणि याचा न्याय, खरा न्याय काही दिवसातच मिळेल. सरकार जरी आज जर दखल घेत नसेल, त्याच्या मेन्यूमध्ये जर फरक पडला असेल तर त्यांनी दखल घ्यावं आणि विद्यार्थ्यांशी बोलणे करावं आणि एवढा अन्याय सहन करणार नाही. अन्याय सहन करणार अशी देखील भूमिका आपल्यासोबत तालुक्याचे अनुसूचित जाती सेलचे जे सारनाथ भक्त आपल्यासोबत आहेत. हा जो आक्रोश आहे, हा आक्रोश नेमका कशासाठी आहे? भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अन्याय होत असताना आंदोलन करायची भारतीय संविधानामध्ये तरतूद केली. विद्यार्थ्यांच्या पेपर फुटी प्रकरणात जे आंदोलन झालं त्याच्यावर प्रशासनाने खूप मोठा लाठीमार केला. अनेक विद्यार्थी त्याच्यात जखमी झाले. आमचं न्याय मागायचं कारण हे इतकी मोठी अन्याय सहन करणाऱ्या जनतेचा पूर्ण भारत देशात आंदोलन होत असताना शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही? आमची विनंती राहील, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा झाला पाहिजे. त्याशिवाय हे आंदोलन काही थांबणार नाही. आम्ही नेहमी आंदोलन करत राहू. नक्कीच शिक्षण मंत्र्याचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जे आहे हे आंदोलन सुरू असणार आहे. आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? कारण खरं तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि जे हल्ले होत आहेत, संपूर्ण देश पेटतो आहे. अशामध्ये आपली नेमकी काय मागणी असणार? सर्वप्रथम तर आपण इथे कोणत्याही राजकीय पक्षातून कोणत्याही कारणास्तव आलेलो नाही. फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्या घरी जे आहेत त्याच्यासाठी आलेले आहेत. दुसरी गोष्ट, जो तिथं शांततेने विद्यार्थ्यांचा मोर्चा चाललेला होता तो शांततेने पार पाडायला पाहिजे होता. तो सोनम वांगचुक यांनी शाळेमध्ये ज्या बोलून येतात आणि वातावरण चिघळला जातो आणि हे आतंकवादी घुसले आहे, हे कितपत योग्य? एवढी मोठी जनतेने आतंकवादी होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, 140 कोटी लोकसंख्येचा जो देश आहे त्याचा जो असं आहे, लेकरेश्वरी बापाला प्रश्न विचारतात, उत्तर देणं होत नसेल तर रिझाईन द्यावे, हेच माझं मत आहे. गोंडपिंपरीच्या या सर्व पक्षीय आंदोलनामध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू खरे. काय सांगाल? कारण प्रधानमंत्र्यांच्या आवासासमोर जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना पोलिसांकडनं होरपळत नेण्याचं जे दृश्य आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहोत. काय द्वेष आहे, काय कुठला अन्याय आणि आता हे आंदोलन कशासाठी? गेल्या 3 वर्षात जेव्हापासून भाजपचं सरकार आलेलं आहे, अनेक वेळा पेपर फुटी झालेला आहे, ज्यात 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. याचा जाब विचारण्याकरता शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि CJPचे संस्थापक अभिजित दीपके गेल्या 23 दिवसापासून जंतर मंतरवरती आंदोलन करीत आहे. अतिशय संविधानिक पद्धतीने आणि पीसफुली आंदोलन सुरू आहे. 20 तारखेला अभिजित दीपके यांनी संसदेवर आगेचूक केली. कुठलाही त्यांनी अनुचित प्रकार केला नाही. असे असताना देखील सरकारचे कोणते मंत्री, खासदार किंवा स्वतः गृहमंत्री, शिक्षण मंत्री हे कुणी या उपोषणाला भेटीला आले नाहीत. आणि विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांना सांगून जो अमानुष लाठीचार्ज केला,
याचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण देशभर अजून चालू आहे. विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करणे ही फार अमानुष प्रक्रिया आहे. जे विद्यार्थी आपल्या शिक्षणाचा हक्क मागण्यासाठी जंतर मंतरवरून संसदेकडे निघाले, त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मागच्या दारातून पळ काढतात. ही कुठली लोकशाही आहे? याचा अर्थ असा आहे की प्रधानमंत्र्याला इथं शिक्षण व्यवस्था नको तर विद्यार्थ्यावर अन्याय करायचा आहे. काल परवा या संदर्भामध्ये राहुल गांधीजी यांनी एक मोठं पीएम आवाज समोर आंदोलन केलं आणि हे दडपशाही लोकशाही हुकुमशाही सरकार यांनी विरोधी पक्षनेते यांना ओढत या ठिकाणी नेलेला आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि गोंडपिपरीला आम्ही आज विद्यार्थ्यांना सोबत घेऊ या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन आपल्याकडे चाललेलं आहे. नक्कीच आपण आंदोलनात युवक आपल्या देखील सोबत आहेत. जयपाल डोंगरे आपल्यासोबत आहेत. कसलं आंदोलन आहे? संपूर्ण देश पेटताना पाहतो. काय भूमिका आहे? आज नीट पेपर जे फुटलं आहे त्याबद्दल हे जे आंदोलन आहे ते आपल्या पूर्ण देशामध्ये चालत आहे आणि जे सोनम वांगचुक आहे त्यांनी आज उपोषण केलेलं आहे त्याबद्दल हे आंदोलन केलं गेलं आहे. आणि आपल्या दिल्लीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होणे हा मोठा एक गुन्हा आहे. त्याबद्दल हे जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत कोणताही पालक स्वस्थ बसणार नाही. आणि जोपर्यंत जबाबदारी लोक म्हणतात की एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतल्यानं काय होणार आहे? अरे एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला की अकाउंटेबिलिटी फिक्स होते. अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यासाठी आम्ही मत देऊन सरकार निर्माण करतो आणि मग ही अकाउंटेबिलिटी जर धर्मेंद्र प्रधानची असेल, ही अकाउंटेबिलिटी एनडीए एजन्सी प्रमुख जोशीची असेल तर आतापर्यंत त्याच्यावर कार्यवाही न करता केवळ आम्ही नीटची परीक्षा नव्यानं घेऊन दाखवली म्हणतात. पण त्याही नीटच्या परीक्षेत करण्यात आलेले गुन्हा वतन महबूब मेरे, तुझ पे